नमस्कार, मी सुनील डिंगणकर. वेलकम टू द बुक हॉपर. या आपल्या चॅनलमधून मी तुम्हाला चांगल्या चांगल्या पुस्तकांचे रेफरन्सेस देतो, जी मी वाचली आहेत आणि मला वाटतं की तुम्ही ती वाचून याचा खूप आनंद घ्यावा. तर आज मी ज्या पुस्तकाबद्दल तुम्हाला सांगणार आहे त्याचं नाव आहे हटके भटके. निरंजन घाटे यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. आता या पुस्तकाच्या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेलच की हे पुस्तक अशा भटक्यांबद्दल आहे जे हटके आहेत. म्हणजे आता बघा ना, बहुतेकांची एखाद्या ठिकाणी गेल्यावरची आयटिनरी काय असते? म्हणजे प्रेक्षणीय स्थळ बघायची, खाऊ पिऊची चंगळ करायची, थोडंफार काहीतरी विकत घ्यायचं आणि घरी परत यायचं. काही जर फार फार तर ऍडव्हेंचर टुरिझम करतात, म्हणजे बंजी जम्पिंग, स्कुबा डायव्हिंग, अगदी स्काय डायव्हिंग सुद्धा करतात. पण ही जी मंडळी आहेत ना, ही जी हटके भटके मधली भटकी आहेत ना, यांनी ना कोणत्या तरी गोष्टीचा असा ध्यास घेतला होता आणि तो ध्यास घेऊन ही माणसं भटकली. बरं, नुसती भटकली नाही तर त्यांना जे काही अनुभव आले, त्यांना जे काही समजलं, त्यावर त्यांनी पुस्तकं सुद्धा लिहिली. आणि या सगळ्या भटक्यांची ही पुस्तकं वाचून निरंजन घाटे यांनी हे पुस्तक लिहिलं, हटके भटके. हटके भटके मधल्या पहिल्या भटक्या आहेत अॅनी मुस्टो. अॅनी मुस्टो या वयाच्या 50 नंतर म्हणजे 55च्या आसपास कधीतरी त्या भारतात आल्या होत्या. भारतात त्या सायकलिंग करत होत्या, सायकलवरनं भारत हिंडत होत्या. त्या होत्या मध्य प्रदेशात. मध्य प्रदेशात त्या एका एका उज्जैनमध्ये एका ठिकाणी उभ्या होत्या. असं सगळं धूळ धूर सगळं असं वातावरण व्यवस्थित, म्हणजे भारतात सगळीकडे जसं असतं तसं ते तिकडे होतं. अशा या वातावरणात एक माणूस आला. तो उभा राहिला, चपला काढल्या, हात जोडले, डोळे मिटले, काहीतरी पुटपुटला, डोळे उघडले, चपला घातल्या आणि तो आपल्या मार्गाने निघून गेला. आता मुस्टोबाईंना प्रश्न पडला, अरे हा एवढ्या गर्दीमध्ये या गदारोळात कोणासमोर हात जोडून उभा राहिलेला? मग त्याने पाहिलं तर ती मंदिरामध्ये कोणाची मूर्ती होती? हनुमानाची मूर्ती होती. बरं, मग त्यांना प्रश्न पडला, हा कोण आहे बाबा, हनुमान कोण? मग त्यांनी त्यांच्या भारतीय जे काही मित्र होते त्यांना विचारलं, बाबा कोण आहे? मग त्यांना कळलं की रामायण नावाची एक आपली कथा आहे आणि त्या रामायणामध्ये हनुमान आहे. मग त्या तेवढ्यावर थांबल्या नाहीत. तुम्हाला म्हटलं त्यांनी ध्यास घेतला की घेतला. मग त्यांनी काय केलं की युरोपमधनं ते संदर्भ ग्रंथ मागवले सगळे रामायणाचे, ते वाचून काढले. आणि मग त्यांनी नेपाळ ते श्रीलंका सायकलवरनं अक्षरशः पालथा घातला आणि आपल्या रामायणाचा मागोवा घेतला. आणि हे सगळे अनुभव त्यांनी टू व्हील्स इन द डस्ट या पुस्तकात मांडले. काय जबरदस्त अनुभव आहेत माहिती आहे. म्हणजे आपल्याला जे काही रामायण माहिती आहे, आपण आपल्या ज्या सिरियल बिरियल बघून जे काही रामायण पाहिलंय किंवा काही पुस्तकं पण वाचली असतील, पण त्याच्या पलीकडच्या गोष्टी आपल्याला ह्या त्यांच्या पुस्तकात समजतात. यातलं मी तुम्हाला अगदी एकच उदाहरण सांगतो. म्हणजे इंद्रजितचा मुलगा जयंत. जयंतनं कावळ्याचं रूप घेऊन तो अशोकवनात आलेला आणि तो सीतेला त्रास देत होता. शेवटी सीतेने रागाने त्याला शाप दिला आणि त्या शापामुळे तो एकाक्ष झाला, अशी एक कथा आहे. आणि अशा अजून काही कथा या पुस्तकात आलेल्या आहेत. त्याचे थोडेसे रेफरन्सेस आपल्या हटके भटकेमध्ये आहेत. या पुस्तकातल्या अजून एक ज्या दुसऱ्या भटक्या आहेत त्यांचं नाव ज्युलिया मॅकबर्न. या एकदा फ्रान्सला सहलीसाठी गेल्या होत्या. तिथे त्यांना अर्थातच नेपोलियन विषयी समजलं. मग म्हटलं असं, वाचा पुस्तकं, सगळे संदर्भ बघा, त्या नेपोलियनच्या प्रेमातच पडल्या. पण काय झालं की त्यांना नेपोलियनचं म्हणजे अखेरचे दिवस जे काय होते त्याबद्दल त्यांना फारसं काही समजलं नाही. मग काय करावं त्यांनी? त्यांना फक्त एवढं माहिती होतं की सेंट हेलेना बेटावर नेपोलियनची अखेरचे दिवस होते, म्हणजे तो शेवटी तिथे होता. या बाई तिथं पोहोचल्या आणि मग तिथली सगळी माहिती गोळा केली आणि मग एक पुस्तक लिहिलं त्या माहितीवर आधारित, एम्परर्स लास्ट आयलंड. या पुस्तकामध्ये एम्परर म्हणजे नेपोलियनचे शेवटचे दिवस कसे होते, म्हणजे तो ज्या रात्री त्या सेंट हेलेना बेटावर उतरला त्याच्या आधी त्याने तिथली विचारपूस केलेली. म्हणजे इकडे खायला प्यायला काय मिळतं, इकडे संसर्गजन्य रोग कोणते असतात, माझ्याकडे 2 घड्याळ आहेत जी बंद पडली आहेत ती दुरुस्त करून देणार इकडे कोणी आहे का, हे सगळं त्यांनी माहिती करून घेतली. अँड देन मग तो त्याला तिथे उतरवलं. त्याला बघण्यासाठी दुतर्फा तिथल्या लोकांची खूप गर्दी झाली होती. ते बघत होते हा कोण, नेपोलियन कसा दिसतो, काय वगैरे वगैरे. नंतरचा तो बराच काळ तिथे होता. नंतर तो अगदी त्याच्या अखेरपर्यंत त्याचा मृत्यू तिकडेच झाला. मृत्यूच्या वेळी त्याचं पोस्टमॉर्टम झालं तेव्हा काय झालं त्याला, या सगळ्या नोंदींची माहिती ज्युलिया ब्लॅकबर्न यांनी घेतली आणि ती या पुस्तकात नमूद केली.
इतकं इंटरेस्टिंग आहे ना हे सगळं, म्हणजे असं वाटतं यार भटकायला तर पाहिजे आपल्याला. पण असो. आता आपण तिसऱ्या भटकीकडे जाऊया. तिचं नाव आहे एलिझाबेथ पिसानी. आता हिनं लिहिलेल्या पुस्तकाचं नाव मी तुम्हाला आधीच सांगतो. त्या पुस्तकाचं नाव आहे विजडम ऑफ होर्स. म्हणजे काय? वेश्यांचं शहाणपण. बघा ना, म्हणजे कोणाचं काय तर कोणाचं काय. आता या एलिझाबेथ पिसानी जगभर भटकल्या, त्या त्या ठिकाणच्या वेश्यागृहांमध्ये गेल्या, त्यांच्याशी चर्चा केली. बरं, यांचं मुख्य काम काय होतं म्हणजे आधीच क्लिअर करतो, उगाच तुमचा गैरसमज व्हायला नको. त्या आरोग्य क्षेत्रात काम करत होत्या आणि वेश्यांच्या समस्या, एड्स वगैरे जेव्हा आलेला, ते सगळं यांनी त्यावर काम केलं. आणि मग त्यांनी वेश्यांकडनं काही त्यांचे उपायही मागितलेले आणि त्यांनी काही वेश्यांनी काही उपाय सुचवलेले. बरं, त्यांनी सुचवलेले जे काही उपाय होते तेही यांनी या पुस्तकात मांडले. मला सांगा, आपलं सुखवस्तू आयुष्य सोडून कोण असं म्हणजे असुविधांच्या जगात जातं? आपल्या ज्या हिंदी नाहीत ना, म्हणजे आपल्या पुढच्या भटक्या, त्या या प्रकारात मोडणाऱ्या आहेत. म्हणजे त्या त्यांच्या सुखवस्तू आयुष्यातून गेल्या कुठे? कुर्दिस्तानात. कुर्दिस्तानातल्या स्त्रियांचं म्हणजे तिथलं एकूणच जगणं त्यांनी पाहिलं आणि त्या सगळ्या जगण्यावर म्हणजे विशेषतः तिथल्या स्त्रियांच्या जगण्यावर त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्याचं नाव आहे डॉटर्स ऑफ अल्ला. हे पुस्तक आजही मानववंशशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं मानलं जातं. आपण आपल्या गावी जाताना सुद्धा तिकडे कमोड आहे का नाही, तिथे आपलं होईल का व्यवस्थित, असा विचार करत असतो. आणि हे काही काही फिरंगी लोक बघा ना, बिनधास्त आपलं सुरक्षित असं कोंदण सोडून एका अनोळखी जगात प्रवेश करतात, तोही एका भलत्याच उद्दिष्टाने. कुर्दिस्तानात राहून तिथल्या स्त्रियांचं जगणं कसं असतं ते हॅन्सन यांनी अत्यंत जवळून अनुभवलं आणि तितक्याच प्रभावीपणे पुस्तकात मांडलं. या पुस्तकात कुठलीही सनसनाटी घटना नाही हे खरं, पण 6 देशात पसरलेल्या आणि आपली संस्कृती आणि भाषा जपणाऱ्या आणि ती नष्ट होऊ नये म्हणून जीवापाड प्रयत्न करणाऱ्या एका जमातीबद्दल खात्रीशीर माहिती देणारा हा एकमेव ग्रंथ आहे. कोण कधी कसला ध्यास घेईल हे सांगणं तसं कठीणच आहे. अलेक्झांडर फ्रेटर या ब्रिटिशानं आपल्या मान्सूनचा म्हणजे आपल्या भारतातल्या मान्सूनचा ध्यास घेतला. त्यांचा हा प्रवास मान्सूनचा अभ्यास म्हणून रोचक तर आहेच, पण आपल्याच देशाची आपल्याला नव्याने ओळख करून देणाराही आहे. मोसमी पाऊस केरळमध्ये ज्या सुमारास पोहोचतो त्यावेळी हा अलेक्झांडर फ्रेटर तिथे पोहोचला आणि तिथून चेरापुंजीपर्यंत त्याने पावसाचा मागोवा घेतला आणि या अनुभवातून त्याने एक विलक्षण पुस्तक साकारलं, चेझिंग द मॉन्सून. अलेक्झांडर म्हणतो, मान्सून कळायला अनेक जन्म घेतले तरी तो कळेलच याची खात्री देता येत नाही. जरा काही नवा पैलू उघड करावा तर त्याच्या आड आणखी बरंच काही दडलंय असं लक्षात येतं. अलेक्झांडरचं पुस्तक अशा माहितीचा खजिनाच आहे. यानंतरचे भटके आहेत रिचर्ड बर्टन. म्हणजे नैतिक अनैतिकतेच्या गुंत्यात अडकून न पडता आपल्या मर्जीनुसार ते जीवन जगले आणि त्यांच्या अनुभवावर त्यांनी पुस्तक लिहिलं, द इरोटिक ट्रॅव्हलर. म्हणजे निरनिराळ्या देशांमध्ये शारीरिक संबंधाबद्दल असंख्य ज्या काही अनिष्ट प्रथा आहेत ना, त्या त्यांनी पहिल्यांदा जगासमोर आणल्या. त्यांनी सेक्स बाबतच्या जगभरातल्या अनेक प्रथा, चालीरीती, धारणा यांची अगदी बारकाव्यासकट निरीक्षणं नोंदवली. समलिंगी संबंध तसंच काही समाजांमध्ये स्त्रियांची सुनता करण्याच्या अघोरी पद्धतीबद्दल सुद्धा त्यांनी या पुस्तकात निरीक्षणं मांडली. आज या घटनेला सुमारे 150 वर्ष उलटून गेली आहेत आणि आत्ता कुठे त्याची वाच्यता किंवा दखल घेतली जाते. आता बर्टन भारतात पण होते, तेव्हा भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. स्थानिक चालीरीती, सण उत्सव, रस्त्यावरचे जादूगार आणि भटके यांच्याकडून धार्मिक माहिती सोबतच लैंगिक समजुती, कामोत्तेजक, युनानी औषधं, वैदूंची झाडपाल्याची औषधं यांची त्यांनी माहिती मिळवली आणि या नोंदींवर त्यांनी एक पुस्तक लिहिलं. या पुस्तकाचं शीर्षक एकदम भलं मोठं आहे बरं का. सिंध अँड द रेसेस दॅट इनहॅबिट द व्हॅली ऑफ इंडस विथ द नोटिसेस अँड द टोपोग्राफी अँड हिस्ट्री ऑफ द प्रोव्हिन्स. बाप रे! पण अहो, तुम्ही अमेझॉनवर शोधलत ना, तर हे पुस्तक खरोखर उपलब्ध आहे माहितीये का. साधारण 1845 मध्ये तिथे एक चार्ल्स नेपियर म्हणून होते, त्यांना कदाचित पुरुष वेश्यागृहात असं कळलं. मग याची सत्यता तपासून पाहिली पाहिजे असं त्यांनी मध्यस्थामार्फत या बर्टनला कळवलं. बर्टन तयारच होता, तो तिथे गेला. मिर्झा अब्दुल्ला बशीरी असा व्यापारी बनून तो कराचीत पोहोचला आणि त्या मिळालेल्या माहितीवर त्याने एक तपास अहवाल 1847 मध्ये त्याने मुंबईला पाठवला. पण दुर्दैवाने ते जे चार्ल्स होते ना,
ते राजीनामा देऊन परत मायदेशी परतले होते आणि त्यांची जागा ज्यांनी घेतली होती ते फारच अगदी सोवळे आणि अगदी सोज्वळ होते. त्यांनी हा अहवाल वाचून ते संतापलेत. डायरेक्ट त्याने त्या बर्टनला बडतर्फ केलं. या बडतर्फीमुळे सैन्यातली त्यांची हकालपट्टी लगेच झाली नसली तरी एकूणच सैनिकी कारकिर्दीवर नाही म्हटलं तरी परिणाम झालाच. असे ते जगभर भटकले आणि मग त्यांनी अरेबियन नाईट्स असा एक प्रसिद्ध ग्रंथ लिहिलाय. या त्यांच्या लेखनावर प्रचंड टीका झाली, पण तेवढाच तो खपला सुद्धा. म्हणजे तेव्हा त्यांना काहीतरी 11,000 स्टर्लिंग पौंड असं एवढं मोठं उत्पन्न मिळालं आणि आजही या ग्रंथाच्या नवनव्या आवृत्त्या छापल्या जात आहेत आणि त्या वाचल्या जात आहेत. आता नंतर पुन्हा एकदा आपण मी भारतात येणार आहे. भारतातलेच ते भटके आहेत, म्हणजे भारतात भटकलेले भटके आहेत ते. आता शून्याचा शोध कुठे लागला? आपण अगदी छाती ठोकपणे सांगतो की भारतात लावला आणि भारतीयाने लावला. भारतात साधारण 5व्या किंवा 6व्या शतकात शून्याची संकल्पना अस्तित्वात आली असं म्हणतात. मग तो अरबांमार्फत व्यापाराच्या माध्यमातून ती युरोपात पोहोचली असे उल्लेख आपण ऐकलेले आहेत. मात्र एवढ्या माहितीवर अमीर एक्झेल या इस्रायली शास्त्रज्ञाचं किंवा गणितज्ञाचं समाधान झालं नाही. त्याला स्वतःच्या डोळ्यांनी त्या शून्याच्या उगमाचा ठोस पुरावा पाहायचा होता. त्याने हा एकच म्हणजे अगदी ध्यास एकच लहानपणीपासून बाळगला होता की मला शून्याचा शोध घ्यायचा आहे. मग त्यानं अनेक देशांमध्ये भटकला इकडे तिकडे. त्याने त्याच्या या भटकंतीवर फाइंडिंग झिरो नावाचं पुस्तक लिहिलंय. एखाद्या गोष्टीचा ध्यास एखाद्या माणसाने घेतला की तो पूर्ण करण्यासाठी माणूस काय काय करू शकतो याचीच प्रचिती हे पुस्तक देतं. आणि हो, शून्याचा शोध नेमका कुठे लागला किंवा कुठे लागला असावा याचं एक पुराव्यानिशी उत्तर या पुस्तकात मिळतं बरं का. त्यानंतर एक उल्लेख आलाय तो इल्से कोहलर रोलेफ्सन यांच्याबद्दल. त्यांना उंटानं आकर्षित केलं. आणि उंट कुठले? हे भारतातले उंट आपल्या राजस्थानातले. आणि त्यावर त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, कॅमल कर्मा 20 इयर्स अमंग द इंडियाज कॅमल नोमॅड्स. त्या पुस्तकाची सुरुवात नाही का पुराण कथेने होती. ही कथा अशी आहे बरं का. पार्वतीनं एकदा गंमत म्हणून एक मातीचा प्राणी तयार केला. तो ओबडधोबड होता. त्याला 5 पाय होते. बरं, हा प्राणी जिवंत कर असा तिने शंकराकडे हट्ट धरला. शंकराने आधी तर नकार दिला. तो म्हणला, हे बघ, असला प्राणी ना या जगात काही टिकाव धरू शकणार नाही. हा इतका विद्रूप प्राणी आहे. पण पार्वती ठरली पार्वती, ती हट्ट करायला लागली. अखेर शंकराने नमतं घेतलं आणि पण त्या प्राण्यात प्राण फुंकण्यापूर्वी त्यानं त्याचा जे 5वा पाय जो होता तो मुडपून त्याचं वशिंड तयार केलं आणि त्याच्या पाठीवर स्थापना केली. आणि त्या प्राण्याला तो म्हटला उठ. त्याच ते उंट झालं. आता या विचित्र प्राण्याची काळजी कोण घेणार हा प्रश्नच होता. तेव्हा शंकरानं स्वतःच्या त्वचेचा काही भाग सोलून त्यापासून माणूस बनवला. तोच पहिला रायका. रायका ही अशी जमात आहे बहुतेक राजस्थानमध्ये. आणि तेव्हापासून उंट आणि रायका हे राजस्थानात राहू लागले. आता राजस्थानमध्ये आपल्यापैकी बहुतेक जण जाऊन आले असतील, पण कुणाला माहिती असतं, कुणाला तरी माहिती असतं का? पण एक जर्मन पशुवैद्य सुरक्षित आणि आरामाचं जीवन सोडून पुरातत्व उत्खनात भाग घ्यायला जाते. तिथे प्रथमच उंट बघते. मग उंटाच्या प्रेमाने झपाटून दुर्गम वाळवंटांमध्ये वावरू लागते. हे सगळंच अगम्य आणि अद्भुत वाटतं. म्हणूनच आदरानं म्हणावं असं वाटतं, हॅट्स ऑफ टू यू विल से. नंतरची एक भटकी आहे, तिचं नाव आहे डार्ला हिलार्ड. हिला ना काहीतरी असं वेगळं करायचं होतं, म्हणून ती कुठे निघाली? हिमबिबळ्याच्या शोधात. नावाप्रमाणेच हा हिमबिबळ्या जो असतो ना, तो हिमाच्छादित प्रदेशात आणि त्याखालच्या वनांमध्ये वावरत असतो. डार्ला हिलार्डच्या व्हॅनिशिंग ट्रॅक्स 4 इयर्स अमंग द स्नो लेपर्ड्स ऑफ नेपाळ या पुस्तकात हिमबिबळ्यावरच्या या विशेष प्रकल्पाचं वर्णन आहे. मग त्या तिने हिमबिबळ्याचा माग कसा काढला, कोण सोबत होतं, त्यांची फजिती कशी झाली, कशी तारांबळ उडाली, हे सगळंच ना म्हणजे एकदम वाचनीय आहे. खरंच वाचलं पाहिजे. आता डायन ॲकरमॅन ह्याही अशाच निसर्गप्रेमी. त्यांनी पेंग्विनचा ध्यास घेतला. या सगळ्यांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी नुसताच ध्यास नाही घेतला, तर इतरांनाही हे अद्भुत जग कळावं यासाठी पुस्तकं लिहिली. मून बाय द व्हेल लाईट अँड अदर ॲडव्हेंचर्स अमंग बॅट्स, पेंग्विन्स, क्रोकोडिलियन्स अँड द व्हेल्स असं भलं मोठं नाव असलेलं पुस्तक प्रचंड गाजलं हो. फटके फटके का वाचावं? तर आपल्यालाही असं काही करावंसं मनापासून वाटत असतं, पण आपला कम्फर्ट झोन सोडायला आपण तयार नसतो. तो एकदा सोडता आला ना मग सगळं शक्य होतं. हेच आपल्याला हे पुस्तक वाचून समजतं. शिवाय या पुस्तकात या भटक्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे संदर्भ सुद्धा मिळतात. तुम्हाला या विषयात अधिक रुची असेल तर तुम्ही सुद्धा ही पुस्तकं नक्की वाचू शकता. या सगळ्या पुस्तकांचा लिंक मी खाली देतोय.
हटके फटके हे पुस्तक तुम्ही किंडलवरच वाचू शकता. तुमच्याकडे किंडल डिव्हाइस नसेल तरी मोबाईलवर किंडल ऍप मोफत उपलब्ध आहे. Amazon.com लॉग इन करून तुम्ही तत्काळ हे पुस्तक विकत घेऊ शकता. शेवटी काय, तर पुलंच्या बटाट्याच्या चाळीतले सोकरजी त्रिलोकेकर म्हणतात तसं, वी मस्ट ट्रॅव्हल चला.